नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र, जालना शहराचा इतिहास शोधण्याचा मी प्रयत्न करीत आहोत आणि हाच एक प्रयत्न घेऊन मी आलो आहे जालना शहरातील मंगळ बाजार येथील वेशीजवळ. मंगळ बाजारची वेस म्हणजे पेस्टोंजी गेट. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो किंवा ज्यावेळेस हैदराबाद संस्थानमध्ये हे जालना शहर होतं, म्हणजे त्यावेळेस हैदराबाद संस्थानमध्ये निजामाचं राज्य या जालना शहरामध्ये होतं, तर त्यावेळेस जालना शहराला अतिशय मजबूत अशी तटबंदी होती आणि या तटबंदीमध्ये 5 गेट असतात की एक आपण हे जे बघत आहात ही मंगळ बाजारची वेस म्हणजे पेस्टोंजी गेट आणि दुसरी म्हणजे दर्गा वेस, त्यानंतर पाणी वेस. ह्या 2 वेस अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. एक फुलबाजारमध्ये एक वेस होती आणि एक वेस होती ती मूर्ती वेस. आणि अशी ही जालना शहरातल्या 5 वेशी म्हणजे हे 5 जर गेट बंद झालं तर जालना शहरामध्ये येण्याचा रस्ता हा दिवस मावळल्यानंतर जालना शहरामध्ये येण्याचा रस्ता बंद होत असत. तर मित्रांनो, नेमकं याला पेस्टोंजी गेट कसं म्हणतात, का म्हणतात याचा उलगडा शोधण्यासाठी आज या वेशीजवळ मी आलेलो आहे. आणि मी आलत्या क्षणी बघितलं तर या गेटवर आजही पेस्टोंजी नावाचं गेट असं लिहिलेला दगड इथं आज आपल्याला 28 मार्च 2026 रोजी बघायला मिळतो. तर आपल्याला असा प्रश्न पडतो की पेस्टोंजी म्हणजे नेमकं कोण हा व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे या मंगळ बाजारच्या वेशीला हे पेस्टोंजी गेट नावाने ओळखल्या जात असं. जसं की मूर्ती वेस, पाणी वेस, गंगाद्वार, दर्गा वेस किंवा फुलबाजारची वेस असं, तर हैदराबाद वेस असं काही नाव असत. तर तसं ही पेस्टोंजी गेट. तर पेस्टोंजी म्हणजे कोण की 1803 मेहरबानजी खुर्शीदजी म्हणजे हा पारशी समुदायाचा व्यक्ती मेहरबानजी खुर्शीदजी 1803 गुजरातकडून जालना शहरामध्ये व्यापार करण्यासाठी आले आणि त्यांनी निजाम सरकारशी बोलणी केली आणि इथं व्यापाराला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर 1841 त्यांनी याच जालना शहराच्या कादराबाद वस्तीमध्ये पारशी गल्लीमध्ये आग्यारी बांधली, एक भवन बांधलं, वाटसरूंसाठी एक धर्मशाळा बांधली आणि 1863 त्यांनी कॉटन मिलसुद्धा जालना शहरामध्ये बांधली. त्यानंतर 1888 या जमशेद मेहरबानजी खुर्शीदजी यांचं निधन झालं. त्यानंतर 1888 नंतर त्यांचे जे 2 मुलं होते फरीदोनजी आणि पदमजी, या 2 मुलांनी हा कारभार बघितला. मोठा मुलगा जो होता फरीदोनजी, तर फरीदोनजीला बेंझोनजी आणि बायरोनजी मेहरबानजी, बेंझोनजी, बायरोनजी, मेहरबानजी हे 3 मुलं आणि पदमजी यांना धनजी आणि पेस्टोंजी हे 2 मुलं. असे धनजी आणि पेस्टोंजी हे पदमजीचे 2 मुलं म्हणजे मेहरबानजींचे खुर्शीदजींचे हे नातू झाले. असे हे पेस्टोंजी म्हणजे मेहरबानजी जे व्यापारी होते पारशी समुदायाचे, त्यांचा नावाने हा गेट इथं ओळखला जातो. मित्रांनो, 1930च्या गणनेनुसार असं म्हणतात की या पारशी समुदायाच्या कम्युनिटीकडे जालना शहरातील साधारण 6400 एकर जमीन होती. 17 कॉटन मिल, जिनिंग मिल या जालना शहराजवळ होत्या आणि साधारण 300 घरं, बंगले, वास्तू या पारशी समुदायाकडे जालना शहरामध्ये होता. असा फार मोठा वारसा, जमिनीचा वारसा म्हणा किंवा ऐतिहासिक वारसा या पारशी समुदायाकडे जालना शहरामध्ये होता. असा हा जालनावाला परिवार इथं जालनामध्ये आला. मेहरबानजी खुर्शीदजी परिवार हा जालनामध्ये आला आणि नंतर त्यांनी स्वतःचं नाव हे जालनावाला असं आडनाव लावलं की याच समुदायाने नंतर याच परिवारातल्या बेंझोनजी यांनी JS कॉलेजमध्ये 1956 जेव्हा या JS कॉलेजची स्थापना झाली तर या बेंझोनजींनीसुद्धा आपला हातभार लावला आणि त्यावेळेस JS कॉलेजचीसुद्धा या बेंझोनजींनी स्थापनाच्या वेळी आपली मदत केली आणि अनुदान आपलं सहकार्य केलं. असा हा जालना शहरातील बेंझोनजी तसंच पारशी समुदाय, जालनावाला परिवार आणि याच जालनावाला परिवारच्या नावाने, एका ग्रहस्थाच्या पेस्टोंजीच्या नावाने आज हे गेट आहे. मित्रांनो, जालना शहराचा इतिहास तसा अतिशय 12व्या शतकापासून आपल्याला इथं बघायला मिळतो. 12व्या शतकामध्ये जेव्हा देवगिरीवर यादवांचं राज्य होतं तर त्या यादवांच्या काळापासून या जालना शहराचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. आपण जी बघत आहात ही जालना शहरातील मंगळ बाजारची वेस आहे की जी एकेकाळी या जालना शहराची सरहद्द होती आणि या जालना शहराचा चहूबाजूने ही वेस आणि हे दरवाजे इथं रक्षण करत असत. आपण हे बघू शकता की हे जे आपण बघत आहात इथं नाव आहे
हे जे पेस्टोनजी नाव आहे, पेस्टोनजी गेट, आपण इथं बघू शकता की पेस्टोनजी गेट असं या गेटचं नाव आपल्याला आजही इथं बघायला मिळतं. नेमका कोणालाही काळ या वेशींचा, या ऐतिहासिक वास्तूंचा काळ कोणालाही सांगता येत नाही, परंतु या ज्या शिलालेख आहेत या आजही या वेशीला इथं आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, ज्या रामनगरकडून जाणार हा जो रस्ता आहे याच्या बाजूने आपण हा मंगळ बाजारमध्ये जाणार हा गेट आपण इथं बघत आहोत. हा संपूर्ण परिसर आपण इथं बघत आहोत. या काही निजामकालीन इथं वास्तूसुद्धा आहेत, या निजामकालीन इमारती आहेत की त्या आजही आपल्याला या इथं बघायला मिळतात. अतिशय जुना असं हे स्ट्रक्चर जालना शहरामध्ये आजही आपली स्वतःची तग धरून आहे. आज आपण इथं बघू शकतो की ही दगड आजही अतिशय चांगल्या स्थितीमध्ये इथं उभा आहे. असं हे जालना शहरातील ऐतिहासिक पेस्टोनजी गेट म्हणजे मंगळ बाजारची गेट.